नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यावर लगेचच एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एकंदरीत निकालाच्या आधी चित्र काय राहील याविषयी चर्चा सुरू झाली. आज आम्ही दिवसभर नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय झाली आणि कोणाचं पारडं जड याविषयी चर्चा केली. यामध्ये पहिला मतदारसंघ ते नांदेड उत्तर मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये एकूण 32 उमेदवार उभे आहेत आणि येथील विद्यमान आमदार जे आहेत ते शिंदे गटाचे बालाजी पाटील कल्याणकर हे आहेत. बालाजी पाटील कल्याणकर यांच्या समोर जे काँग्रेसचे अब्दुल सत्तार तसेच महाविकास आघाडीने अजून एक उमेदवार दिलेला आहे, ते संगीताताई डग यांना ठाकरे गटाने जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांमध्ये जे मतविभाजन होणार त्याचा फायदा कुठं ना कुठं हा बालाजी कल्याणकर यांना होताना दिसतोय. तसेच मागील 2.5 वर्षामध्ये बालाजी कल्याणकर यांनी केलेले जे विकास काम आहे ते सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्यांनी बरेच विकास कामाचा धडाका लावलेला होता. त्याचा फायदा कुठं ना कुठं बालाजी कल्याणकर यांना होताना दिसतोय आणि या मतदारसंघामधनं बालाजी कल्याणकर हे परत एकदा निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या आहे. आता आपण चर्चा करूया नांदेड दक्षिण मतदारसंघात. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे. काँग्रेसने परत एकदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे. इथून 19 उमेदवार सध्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. यामध्ये आनंद तिडके यांना शिंदे गटाने जी आहे ती उमेदवारी दिलेली आहे. तिथे हा सरळ सामना होत आहे. तिथे तसेच वंचितचे फारुख अहमद हे सुद्धा या निवडणुकीला या मतदारसंघामधून उभे ते सुद्धा चर्चेत आहेत. आणि मोहनअण्णा हंबर्डे यांच्या बाजूने कुठं ना कुठं त्यांनी केलेले विकास कामं आणि वैद्यकीय मदत जी वेळोवेळी ते इथल्या रुग्णांना करतात ते सुद्धा त्याचा फायदा कुठं ना कुठं मोहनअण्णा हंबर्डे यांना होताना दिसतोय आणि मराठा समाज हा कुठं ना कुठं त्यांच्या मागे सध्या उभं राहिलेला दिसतोय. यामुळे या निवडणुकीमध्ये मोहनअण्णा हंबर्डे हे या निवडणुकीमध्ये त्यांचं पारडं जड आहे अशी चर्चा सध्या आहे. आता चर्चा करूया मुखेड मतदारसंघाची. मुखेड मतदारसंघामधील विद्यमान आमदार हे भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड. ते यावर्षी हॅट्रिक करण्यासाठी उभे राहिलेले आहेत. 2 वेळेला तुषार राठोड हे निवडून आलेले. त्यांचे वडील देखील याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, पण त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी तुषार राठोड हे विजयी झाले. त्यानंतरच्या दुसऱ्याही निवडणुकीमध्ये तुषार राठोड हे विजयी झालेले. यंदा ते हॅट्रिक करण्यासाठी उभे आहेत, पण या वेळेला त्यांच्यासमोर कुठं ना कुठं हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचं तगडं आव्हान आहे. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे काँग्रेस पक्षातर्फे तिथे उभे आहेत. त्यांनी याआधी सुद्धा हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तेथील एकूण परिस्थिती बघता मराठा समाज आणि मुस्लिम समाज यांचा फायदा कुठं ना कुठं काँग्रेसला होताना दिसतोय आणि या मतदारसंघामध्ये तुषार राठोड आणि हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर या दोघांपैकी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या बाजूने काही प्लस पॉईंट आहेत असं सध्या तरी दिसत आहे. आता चर्चा करूया लोहा विधानसभा मतदारसंघाची. लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे आहेत, पण त्यांनी यावेळेला स्वतः निवडणूक न लढता त्यांच्या पत्नी सौ आशाताई शिंदे यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या समोर आव्हान होतं ते आशाताई शिंदे यांचे सख्खे भाऊ माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. ते भारतीय जनता पार्टीचे होते, पण निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि येथेच जे आहे ते ठाकरे गटाकडनं मशाल या चिन्हावर एकनाथदादा पवार की जे पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेचे गटनेते सुद्धा होते, त्यांना उमेदवारी दिलेली होती. इथे तिरंगी लढत पाहायला मिळाली इथे. तसेच या मतदारसंघामध्ये प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सुद्धा खूप मोठं आव्हान उभं केलेलं होतं. तसेच चंद्रशेखर पाटील सुर्णर हे सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे होते. त्यांनाही बऱ्यापैकी मतदान हे होईल असा अंदाज आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची जी लढत झाली आहे त्या लढतीमध्ये कुठं ना कुठं जे आहे ते एकनाथ पवार आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर झालेली आहे. नेमकं मराठा समाजाने काय भूमिका घेतली हे या मतदारसंघामध्ये कमीत कमी जे आहे ते कळालेलं नाहीये. नेमकं मराठा समाज नेमका कोणाच्या बाजूने राहिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देगलूर मतदारसंघाची चर्चा करूया. देगलूर मतदारसंघ हा राखीव मतदारसंघात यामध्ये 6 उमेदवार जे आहेत ते यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि येथील विद्यमान आमदार जे आहेत ते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले जितेश अंतापूरकर हे आमदार आहेत. त्यांची लढत ही यावेळेला निवृत्ती कांबळे
काँग्रेसचे यांच्याशी झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये जितेश अंतापूरकर, त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि या दोघांचं जर बघायला गेलं तर इथे कुठं ना कुठं तेथील मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा कुठं ना कुठं काँग्रेसच्या बाजूने जाताना सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे इथून निवृत्ती कांबळे यांना विजय सोपा आहे अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहेत ते सध्या आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघामधून 10 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीसाठी उभे होते आणि यामध्ये मुख्य लढत होती ते काँग्रेसच्या डॉक्टर मिनलताई खतगावकर आणि येथील विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार यांच्यामध्ये ही लढत होती आणि या लढतीकडे दोन अर्थानं बघणं फार महत्वाचं होतं, कारण की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आलेले होते ते याच मतदारसंघामधील होते. त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष होतं, कारण की विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील होतीये आणि रवींद्र चव्हाण हे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांचा हा मतदारसंघ, त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं जे लक्ष होतं आणि या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठं मिनलताई खतगावकर यांचं पारडं जड दिसतंय, कारण की जी सहानुभूती जी रवींद्र चव्हाण यांच्या मागे आहे तीच सहानुभूती क्रॉस वोटिंग झाली नसेल तर तीच सहानुभूती तोच मतदार हा कुठं ना कुठं मिनलताई खतगावकर यांच्या बाजूने जाताना दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मिनलताई खतगावकर यांचं पारडं जड असल्याची सध्या चर्चा आहे. आता चर्चा करूया किनवट विधानसभा मतदारसंघाची. किनवट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पार्टीचे भीमराव केराम आहेत. आमच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदीप नाईक हे निवडणुकीला उभे आहेत आणि या दोघांमध्ये झालेल्या लढतीमध्ये कुठं ना कुठं जे प्रदीप नाईक आहेत त्यांना कुठं ना कुठं जमेची बाजू दिसते, प्लस पॉइंट त्यांच्याकडे जास्त दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रदीप नाईक यांना सोपी गेल्याची सध्या चर्चा आहे. आम्ही जे चर्चा केली त्या चर्चांती कळाली की प्रदीप नाईक यांचं पारडं कुठं ना कुठे जड असल्याची शक्यता आहे. यानंतर आपण चर्चा करूया हदगाव विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघामध्ये तब्बल 22 उमेदवार होते आणि यामध्ये मुख्य लढत होती ती माधवराव पाटील जवळगावकर यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं ते बाबूराव पाटील कोहळीकर. बाबूराव पाटील कोहळीकर हे शिंदे गटाकडनं ते आपली निवडणुकीला उभे होते. याआधी लोकसभाचे जे निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा बाबूराव कोहळीकर यांनी हिंगोली मतदारसंघामधनं त्यांनी निवडणूक लढवली होती, पण ते त्यामध्ये पराभूत झालेले होते. यावेळेला परत एकदा ते विधानसभेला आपलं किस्मत आजमावतायत, पण यावेळेला मात्र कुठं ना कुठं जे मतदार आहेत ते बाबूराव कोहळीकर यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. ही निवडणूक अत्यंत अटीतटी झाली आणि यामध्ये कुठं ना कुठं बाबूराव पाटील कोहळीकर यांच्या बाजूने जनतेचा कौल सध्या तरी आम्ही जे चर्चा केली आहे त्या चर्चांती दिसत आहे. यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे ते सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ तो आहे भोकर विधानसभा मतदारसंघ. आणि या भोकर विधानसभा मतदारसंघामधून खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण या निवडणुकीला रिंगणात उभ्या होत्या आणि याच मतदारसंघामधून स्वर्गीय शंकरराव चव्हाण या मतदारसंघातनं नेतृत्व करत होते. त्यानंतर अशोकराव चव्हाण सुद्धा याच मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आणि अमिताताई चव्हाण या सुद्धा याच मतदारसंघामधून निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा काँग्रेसचा आणि चव्हाण फॅमिलीचा जो बालेकिल्ला होता, पण अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि श्रीजया चव्हाण ह्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिथे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर हे निवडणूक लढवत आहेत आणि या दोघांमध्ये जबरदस्त काटेकी टक्कर ज्याला म्हणता येईल ती पाहायला मिळेल. एवढंच काय तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे स्वतः इथे टळ ठोकून बसलेले होते आणि या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठं तरी श्रीजयाताई चव्हाण यांचं पारडं जड दिसते, कारण की अशोकराव चव्हाण यांचा या मतदारसंघात असलेला संपर्क यामुळे कुठं ना कुठं श्रीजयाताई चव्हाण यांना या मतदारसंघामध्ये फायदा होताना सध्या तरी दिसत आहे.